जिल्ह्यात अनधिकृत पुतळे उभारण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत। जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस कार्तिकेयन यांनी याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले असून नियमभंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। जिल्ह्यात अनधिकृत पुतळे उभारण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत। जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस कार्तिकेयन यांनी याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले असून नियमभंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। परिपत्रकानुसार जिल्हा पुतळा समितीकडे सादर करण्यात येणाऱ्या परिपूर्ण प्रस्तावांना अवघ्या 15 दिवसात मंजुरी दिली जाणार आहे। मात्र कोणत्याही प्रकारे अनधिकृत पुतळा उभारल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल। प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार अनधिकृत पुतळ्याची माहिती मिळताच अधिकारी एका तासाच्या आत घटनास्थळी पोहोचतील आणि जास्तीत जास्त 4 तासात तो पुतळा हटवण्यात येईल। तसेच संबंधित जबाबदार व्यक्तींवर 24 तासांच्या आत गुन्हे दाखल केले जाणार आहेत। अनधिकृत पुतळे उभारण्याची ओळख पटवण्यासाठी ड्रोन आणि व्हिडिओग्राफीचा वापर करण्यात येणार आहे। याशिवाय स्थानिक अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे। पोलीस पाटील यांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होईल, तर ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। शासनाच्या 2 मे 2017च्या निर्णयानुसार पुतळा उभारण्यासाठी अर्ज, जागेचा मालकी हक्क किंवा ना हरकत प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव, पोलीस विभागाचा अहवाल आणि जिल्हास्तरीय समितीची अंतिम मंजुरी आवश्यक आहे। तसेच ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत नियमभंग करणाऱ्या संबंधित सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे। अनधिकृत पुतळे, स्मारके आणि ध्वजस्तंभ उभारणी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून नागरिकांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केले आहे।